उद्या 26 मार्च रोजी श्रीरामनवमी आहे। श्रीरामाचा जन्मोत्सव आपण चैत्र शुद्ध नवमीला साजरा करतो। याच दिवशी त्यांच्या भक्तांचा अर्थात समर्थ रामदास स्वामी यांचा जन्म झाला। योगायोग म्हणजे श्रीरामांची जन्मवेळ तीच समर्थ रामदास स्वामींची जन्मवेळ आहे। रामभक्तीचा वसा त्यांना जन्मताच मिळाला असं म्हणायला हरकत नाही। घेऊया त्यांच्या कार्याचा थोडा आढावा। समर्थ रामदास यांचा जन्म सन 1608 मध्ये चैत्र शुद्ध नवमीला झाला होता। सूर्याजी पंत आणि राणूबाई यांचा मुलगा म्हणून जन्मलेल्या या महापुरुषाचे बालपणीचे नाव नारायण होते। असे म्हणतात की बाल हनुमानाप्रमाणेच ते बालपणी खूप खोडकर होते, पण एके दिवशी त्यांच्या आईच्या सूचक बोलण्यामुळे त्यांचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले। वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी ते हनुमंताप्रमाणेच रामाचे महान भक्त बनले। वयाच्या 12व्या वर्षी टाकळी नावाच्या ठिकाणी त्यांनी 12 वर्षे प्रभू श्री रामाची कठोर साधना केली आणि रामाचे दास झाले। तेव्हापासून त्यांना रामदास स्वामी अशी ओळख मिळाली। त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन भगवान श्रीरामांनी त्यांना आशीर्वाद दिले। तपश्चर्या पूर्ण करून त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी असा संपूर्ण देशप्रवास 12 वर्षे केला। भारत भेटीत त्यांनी हिंदूंशी दुर्दशा आणि त्यांच्यावर मुघलांचे अत्याचार जवळून पाहिले। हिंदूंना संघटित केल्याशिवाय देशाचा उद्धार होणार नाही हे त्यांना समजले आणि त्यामुळे मुघल राज्यकर्त्यांच्या अत्याचारातून मुक्ती मिळवून त्यांनी देशात स्वराज्याची स्थापना हे आपल्या जीवनाचे ध्येय बनवले। तेव्हापासून ते स्वामी रामदासच नाही तर समर्थ रामदास बनले। देशातील तरुणांमध्ये स्वराज्याची जाणीव रुजवण्यासाठी त्यांनी देशभरात असंख्य मठ आणि आखाडे उभारले। त्यांनी तरुणांच्या हृदयात शूरवीर आणि रामभक्त हनुमानाची मूर्ती बसवली आणि तरुणांना व्यायामाची प्रेरणा दिली, जेणेकरून ते निरोगी, तंदुरुस्त आणि परकीय राज्यकर्त्यांच्या अत्याचारांना तोंड देऊ शकतील। जय जय श्री रघुवीर समर्थ असा त्यांचा नारा होता। समर्थ गुरुना त्याग, तपश्चर्या, जीवन प्रवासातील अनुभवांचे सार त्यांचा दासबोध या मुख्य ग्रंथात संकलित केले आहे।